नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय इयत्ता 10वी गणित भाग 2 वरती आणि 2 मधलं दुसरं प्रकरण ज्याचं नाव आहे पायथागोरसचं प्रमेय। यामधला सराव संच 2.1 मित्रांनो आज आपण पाहणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पहिलं जे प्रकरण आहे समरूपता यावर चर्चा केलेली आहे। पहिल्या प्रकरणाच्या व्हिडिओ जर तुम्ही नसतील बघितल्या, 4 सराव संचांच्या व्हिडिओ आहेत, त्या जर नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी त्या आधीच्या व्हिडिओच्या लिंक तुमच्यासोबत शेअर करतो। त्याचबरोबर एकदम इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जर तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मीडियमला असाल आणि हीच व्हिडिओ जर तुम्हाला इंग्लिश मधून बघायचे तर टेन्शन घेऊ नका, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये हीच व्हिडिओ मी इंग्लिश मध्ये तुमच्यासाठी बनवलेली आहे, त्याची लिंक दिलेली आहे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तो जर जॉइन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअप जो आहे तो जॉइन करा, त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट्स तुमच्यासाठी येत असतात। बघा मित्रांनो, पायथागोरसचं प्रमेय या प्रकरणातल्या सराव संच 2.1 ची सुरुवात करण्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत, काही महत्त्वाची सूत्र आहेत, ती समजून घेणं गरजेचं आहे। जर महत्त्वाची सूत्र कन्सेप्ट जर नाही समजल्या तर सराव संच सोडवायला समजून घ्यायला खूप अवघड जातो। आपण काय करतो, डायरेक्ट सराव संच समजून घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु महत्त्वाची सूत्र गुणधर्म यांच्याकडे लक्षच देत नाही। त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेला कुठला तरी बाहेरचा प्रश्न आला की तो आपल्या डोक्याच्या वरून जातो। त्यामुळे तो प्रश्न डोक्याच्या आत जाण्यासाठी संकल्पना, सूत्र, गुणधर्म समजून घेणं महत्त्वाचे आहेत। त्याच्यामुळे ही पहिली जी 10 मिनिटं आहेत, 8 ते 10 मिनिटं, ती खूप महत्त्वाची आहे या सराव संचाच्या अनुषंगाने। तसं बघायला गेलं तर या सराव संचामध्ये 10 ते 11 गणित आहेत, पण ती 10 ते 11 गणित या 3-4 सूत्रांवरती आधारित आहे। तर बघूयात ह्या कन्सेप्ट। याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट, काटकोन त्रिकोणामधील समरूपता हा गुणधर्म किंवा ही प्रॉपर्टी खूप महत्त्वाची आहे, कारण याच गुणधर्माच्या आधारावरती आपण पायथागोरसचं प्रमेय सिद्ध करत असतो। आता इथं बघा, या काटकोन त्रिकोणामधील समरूपता काय की बाबा एखादा काटकोन त्रिकोण असेल, आता M N इथं P पाहिजे बरं का, Q झालाय, कुठलाही एखादा काटकोन त्रिकोण असेल आणि त्या काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर जर का लंब टाकला, बघा इथं कर्णावर एक लंब टाकलाय आणि हा NQ लंब टाकल्यामुळे 2 काटकोन त्रिकोण आणखी तयार झाले। हा 1 नंबरचा काटकोन त्रिकोण आणि 2 नंबरचा, आणि तिसरा काटकोन त्रिकोण कुठला, हा मेन मोठा काटकोन त्रिकोण। असे 3 काटकोन त्रिकोण या ठिकाणी तयार होतात आणि हे तीनही काटकोन त्रिकोण एकमेकांशी समरूप असतात, हा गुणधर्म आहे। म्हणजे हे तीनही काटकोन म्हणजे त्रिकोण MNP, समरूप त्रिकोण MQN, समरूप त्रिकोण MQN, समरूप त्रिकोण NQP, हे तीनही त्रिकोण एकमेकांशी या ठिकाणी समरूप असतात, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे। ठीक आहे, हे लक्षात आलं असेल तुमच्या, तीनही त्रिकोण एकमेकांशी समरूप असतात। झालं, हाच एक गुणधर्म आहे, बाकी काय नाही। आता याच्यानंतर म्हणजे अजून पुढे आहे या गुणधर्मामध्ये एवढंच भाग आहे की तीनही त्रिकोण एकमेकांशी समरूप असतात। हे समजून काय घेणं गरजेचं आहे, पायथागोरसचं प्रमेय जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हे समजणं खूप गरजेचं आहे, कारण याच्या आधारावरच पायथागोरसचं प्रमेय सिद्ध केलेलं आहे। पुढचा एक महत्त्वाचा गुणधर्म, आकृती तीच आहे, तुम्ही जर नीट बघितलं तर हीच आकृतीमध्ये काही बदल झाला नाही, पण ही आकृती असेल तर आणखी एक गुणधर्म होतो भूमिती मध्याचा गुणधर्म। म्हणजे ही जर आकृती आली तर इथं 2 प्रकारचे सूत्र तयार होतात। एक प्रकारचं सूत्र कुठलं की या ठिकाणी एक प्रकारचं सूत्र कुठलं की काटकोन त्रिकोणामधील समरूपता, जे आपण इथं बघितलं मगाशी, ओके। आणि दुसरं जे सूत्र आहे या ठिकाणी, दुसरं सूत्र म्हणजे भूमिती मध्याचा गुणधर्म। अशी 2 सूत्र या ठिकाणी तयार होतात। बघा आता इथं भूमिती मध्याचा गुणधर्म हे सूत्र कसं तयार होणार, बघा या ठिकाणी काय लिहायचे की काटकोन त्रिकोण MNP मध्ये, इथं काटकोन त्रिकोण कुठला बाबा, MNP, काटकोन त्रिकोण MNP मध्ये, त्रिकोण MNP मध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये काय बाबा, NQ लंब MP, NQ लंब MP असं जर असेल तर इथं सूत्र कसं तयार होतं की जो लंब टाकलेला आहे NQ, बघा हा जो NQ लंब टाकला ना त्याचा करायचा वर्ग, NQ चा करायचा वर्ग बरोबर। आता दोघांचा गुणाकार, हा लंब कोणावर टाकलाय, MP वरती लंब टाकलाय, आणि त्या MP चे कुठले 2 भाग झाले, एक झाला MQ आणि दुसरा झाला QP। मग इथं लिहायचं MQ गुणिले QP, अशा प्रकारे या ठिकाणी सूत्र तयार होतं। तर अशी आकृती आली तर 2 सूत्र तयार होतात, एक म्हणजे भूमिती मध्याचा गुणधर्म NQ चा वर्ग बरोबर MQ गुणिले QP, आणि दुसरा एक आहे काटकोन त्रिकोणामधील समरूपता। अशा प्रकारे आपल्याला हा गुणधर्म समजून घेता येईल। आता समजा मी एक दुसरी आकृती काढतो, या ठिकाणी एक आकृती काढतो चला, अशा प्रकारे या ठिकाणी आपण एक काटकोन त्रिकोण काढू बरं का। समजा हा एक काटकोन त्रिकोण काढला, P असेल, ABC लिहू, त्याचं नाव A आहे, B आहे, C आहे, आणि इथं BD एक लंब टाकला, ओके। तर या ठिकाणी तीन सूत्र तयार होतात, बघा 2 सूत्र तयार होतात। पहिलं बघा, पहिला दुसरा हे 2 काटकोन त्रिकोण आणि हा मेन ABC, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ADB
समरूप त्रिकोण BDC हे 3 काटकोन त्रिकोण एकमेकांशी समरूप असतात बरोबर. हा पहिला गुणधर्म आपण बघितला. हे 3 काटकोन त्रिकोण एकमेकांशी समरूप असतात हे तुमच्या लक्षात आलं, कारण काटकोन त्रिकोणाची समरूपता हा गुणधर्म आहे. आणि दुसरं सूत्र काय तयार होतं, या BDचा वर्ग बरोबर AD गुणिले DC बरोबर AD गुणिले DC या आकृतीवरून ही अशी 2 सूत्र आपल्याला मिळतात. तसं बघायला गेलं तर या आकृतीमध्ये पायथागोरसचा प्रमेय वापरून तुम्ही लिहू शकता कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग, ते पण लिहू शकता. पण ही 2 खूप महत्त्वाची सूत्र आहेत. म्हणजे आकृती जरी दिसायला सारखी असली, एकच आकृती असली, तर तिच्यामध्ये ही 2 सूत्र तयार होऊ शकतात. एक भूमिती मध्याचा गुणधर्म आणि दुसरं काटकोन त्रिकोणामधील समरूपता. आणि दोन्ही गुणधर्म खूप महत्त्वाचे आहेत. आता पुढच्या गुणधर्माकडे आणि पुढच्या प्रॉपर्टीकडे आपण वळूयात. पुढचा गुणधर्म या ठिकाणी आपल्याला काय सांगतो की पायथागोरसचा प्रमेय. हे सगळ्यांना माहिती आहे, याच्यात मी जास्त पडत नाही. बघा ABC जर का एखादा काटकोन त्रिकोण असेल तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय असते, कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. हे तुम्हाला आम्हाला काय अख्ख्या जगाला माहिती आहे. कुठल्याही पोराला विचारलं तर तो सांगेल. बघा AC कर्ण कोण आहे, AC काटकोन त्रिकोणामध्ये 90 कोणासमोरची जी बाजू असते तिला म्हणतात कर्ण. आणि कर्ण कोण आहे इथं AC. मग इथं लिहायचं ACचा वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. हे आपल्याला माहिती आहे, बऱ्याच वर्षापासून आपण या पायथागोरसच्या प्रमेयावरती चर्चा केली, हे माहिती आहे. त्याच्यामुळे याच्यात काय जास्त चर्चा करण्याचा अर्थ नाही आहे. त्यानंतर 2 इम्पॉर्टंट गुणधर्म आहे. एक म्हणजे 30-60-90चं प्रमेय आणि त्याच्यानंतर आपल्याकडे दुसरा आहे 31-60-90चा गुणधर्म आणि दुसरा 45-45-90चा. आता समजा आपल्याकडे इथं आहे C आहे, इथं A आहे आणि इथं B आहे. असे 3 त्रिकोण आहेत, 3 कोण आहेत. याच्यामध्ये समजा हा 90 मापाचा कोण आहे आपल्याकडं, हा समजा 30 अंश मापाचा कोण आहे आणि हा 60 अंश मापाचा कोण आहे. म्हणजे कुठल्याही त्रिकोणामध्ये जर का त्याचे 3 कोण, काटकोन त्रिकोणामध्ये एखाद्या 3 कोण म्हणजे एक 30चा असेल, एक 60चा असेल, 90चा असेल, तर त्याच्यात लक्षात घ्यायचं की 30 कोणासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते, 1/2 गुणिले कर्ण असतं. आणि 60 कोणासमोरची बाजू 1/3/2 गुणिले कर्ण असतं. हा गुणधर्म लक्षात घ्यायचा की 30 कोणासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी आणि 60 कोणासमोरची बाजू म्हणजे 1/3/2 गुणिले कर्ण. हे 2 गुणधर्म महत्त्वाचे आहेत. आता 30 कोणासमोरची बाजू, 30 अंशाचा कोण हा, त्याच्यासमोर कोण आहे बाबा, AC आहे. त्याच्या समोरची बाजू काय बाबा, AC. AC बरोबर काय असते, 1/2 गुणिले कर्ण. कर्ण कोण बाबा या ठिकाणी, कर्ण म्हणजे 90 कोणासमोरच्या बाजूला आपण कर्ण म्हणतो. ओके, ही 90 कोणासमोरची बाजू कोण आहे बाबा, CB म्हणजे BC. आलं लक्षात. म्हणजे AC बरोबर 1/2 BC. 30 कोणासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, आता 60 कोणासमोरची जी बाजू आहे, 60 कोणासमोरची बाजू काय, AB. 60 कोणासमोरची बाजू AB किती असते, 3/2 गुणिले कर्ण. 3/2 गुणिले कर्ण कोण आहे, BC. इथं कर्ण आपला BCचे लक्षात घ्यायचं. 30-60-90चे जर का कोण असेल एखाद्या त्रिकोणामध्ये तर 30 कोणासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी म्हणजे 1/2 गुणिले कर्ण आणि 60 कोणासमोरची बाजू कर्णाच्या 3/2 पट असते म्हणजे 3/2 गुणिले कर्ण. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे, डोक्यामध्ये फिट झालं पाहिजे. आता पुढे जाऊयात. बघा पुढचा मुद्दा जर आपण बघितला, पुढचा गुणधर्म आहे 45-45-90 अंश असलेल्या त्रिकोणाचे प्रमेय. बघा समजा माझ्याकडे त्रिकोण आहे ज्याचं नाव आहे ABC आहे. एक कोण 90चा आहे आणि बाकी 2 कोण 45 मापाचे, म्हणजे या 2 बाजू ॲक्च्युली इथं एकरूप असतात. अशा प्रकारे जर एखादा काटकोन त्रिकोण असेल ज्याचे कोण 45 अंश 45 अंश 90 अंश असेल तर लक्षात ठेवायचं काटकोन करणारी प्रत्येक बाजू कर्णाच्या 1/2 गुणिले कर्ण असते. बरोबर का. किती कोणासमोरची बाजू, 45 अंश कोणासमोरची प्रत्येक बाजू. आता 45 अंश कोणासमोर 2 बाजू आहे. बघा ही बाजू जी आहे AB ती पण 45 अंश कोणासमोरची आहे आणि ही दुसरी BC ही पण 45 कोणासमोरची बाजू आहे, कारण हे 2 कोण एकरूपच आहेत. म्हणजे लक्षात घ्यायचं AB बरोबर 1/2 गुणिले कर्ण कोण आहे बाबा, इथं AC आहे. हा तुमचा कर्ण ACच आहे इथं. ओके, त्याचबरोबर BC बरोबर सुद्धा 1/2 गुणिले कर्ण कोण आहे, AC. एवढं लक्षात ठेवायचं की 45 अंश कोणासमोरची बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की 30 कोणासमोरची बाजू किती असते, 1/2 पट असते. त्याच्यानंतर 60 कोणासमोरची बाजू 3/2 आणि 45 कोणाचा विचार आला तर 1/3. लक्षात ठेवताना असं ठेवायचं 30 म्हणजे 1/2, 60 म्हणजे 3/2, 45 म्हणजे 1/2. एवढं जरा लक्षात ठेवणं गरजेचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर मित्रांनो या 10 मिनिटांमध्ये आपण सगळे महत्त्वाचे गुणधर्म सराव संच 2.1 च्या अनुषंगाने
होते ते बघितलेले आहे। आता आपण प्रत्यक्ष सराव संचाकडे आपण वळूयात। बघा या ठिकाणी आता सराव संच मधला पहिलं जे गणित आहे, पहिला जो प्रश्न आहे तो आपल्याला या ठिकाणी दिलाय। आता पहिला प्रश्न आपण बघूयात। यामध्ये बघा यातला हा जो प्रश्न आहे हा काय दिलाय, खालील त्रिकोटांपैकी पायथागोरसची त्रिकोटे कुठली। हा सोपा आहे प्रश्न। पायथागोरसचं त्रिकूट ओळखणं खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो, आणि हा प्रश्न दरवर्षी येतो म्हणजे येतो। आता याच्यातला बघा पहिला प्रश्न, यात काय करायचं, सगळ्यात मोठी बाजू बघा। पायथागोरसचं त्रिकोट म्हणजे काय, पायथागोरसचं प्रमेय काय म्हणतं, कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग, आणि कर्ण ही काटकोन त्रिकोणातली सगळ्यात मोठी बाजू आहे। मग जर का एखाद्या त्रिकोणामध्ये काटकोन त्रिकोण आहे की नाही हे आपल्याला माहिती नाही, आणि त्या त्रिकोणामध्ये जी सगळ्यात मोठी बाजू आहे तिचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आला की समजायचा तो काटकोन त्रिकोण आहे। उदाहरणार्थ बघा याच्यामध्ये सगळ्यात मोठी बाजू कोण आहे, 5 आहे। मग या ठिकाणी लिहा 5चा वर्ग, सर्वात मोठी बाजू इथे लिहायचं, सर्वात मोठी बाजू बरोबर 5, 5चा वर्ग 25, याला द्या नंबर 1। आता इतर उरलेल्या बाजू कुठल्या, 3 आणि 4, मग काय करा, 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग करा, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 9 अधिक 16 किती बाबा 25, याला म्हणा 2। आता एक लक्षात घ्या, विधान 1 आणि 2 वरून तुम्हाला काय समजतंय, विधान 1 व 2 वरून तुमच्या काय लक्षात येते बघा, 5चा वर्ग 25 आणि इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज पण 25, म्हणजे याचा अर्थ काय होतो की बाबा विधान 1 व 2 वरून 5चा वर्ग बरोबर 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग होतो। म्हणून आपण म्हणू शकतो की पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार बरं का, इथं काय होणार, व्यत्यासानुसार काय सूत्र, काय विषय होतो की पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार 3, 5, 4 हे पायथागोरसचे त्रिकोट आहे, हे पायथागोरसचे त्रिकोट आहे बरोबर, हे पायथागोरसचे त्रिकोट आहे। आणि जर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, जर या ठिकाणी ह्या दोन्ही बाजू सारख्या नसत्या आल्या, एक बाजू 25 आहे आणि दुसरी बाजू काहीतरी 36, 37, 32 वेगळी काहीतरी आली असती, 24 आली असती, 23 आली असती, तर समजलं असतं आपण, तर आपण सांगितलं असतं की बाबा हे पायथागोरसचं त्रिकोट नाहीये। मोठ्या बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आलाच पाहिजे। प्रश्न जो आहे खूप इम्पॉर्टंट आहे, स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता, या प्रकारचे प्रश्न विचारले जातात। याच्यामध्ये आणखी सुद्धा काही प्रश्न आहेत बघा, आपण जाऊयात पुढे। पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी 4, 9, 12। आता बघा दुसरा जो प्रश्न आहे आपण याच्यामध्ये घेऊ की 4, 9, 12 बघा, 4 आहे, 9 आहे, 12 आहे। आता सगळ्यात मोठी बाजू कुठली याच्यामध्ये, 12, 12चा वर्ग, 12चा वर्ग किती येतो 144, त्याला द्या नंबर 1। आणि इतर ज्या काही दोन बाजू आपल्याकडे आहे आणि इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज जर आपण बघितली, इतर दोन बाजू कोण आहे, 4 आणि या ठिकाणी 9 आहे। मग इथे लिहा 4चा वर्ग अधिक 9चा वर्ग, 4चा वर्ग 16, 9चा वर्ग 81, 16 आणि 81 दोघांची जर बेरीज केली, 1 आणि 6 7, 8 आणि 1 9, 97, तर याला आपण म्हणू विधान 2। आता 1 आणि 2चा जर तुम्ही विचार केला तर दोन्ही बाजू सारख्या आहेत का, नाही, इथं 144, इथं 97, म्हणून लिहायचं की बाबा 12चा वर्ग बरोबर इज नॉट इक्वल टू 4चा वर्ग अधिक 9चा वर्ग। मग म्हणून लिहायचं आपण की 4, 9, 12, 4, 9, 12 हे पायथागोरसचे त्रिकोट नाही, पायथागोरसचे त्रिकूट नाही, ठीक आहे। म्हणजे दोन गोष्टी होणार, एक तर ते पायथागोरसचं त्रिकूट असणार किंवा नसणार, दोन बाजू सारख्या आल्या म्हणजे मोठ्या बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आला तर समजायचं पायथागोरसचं त्रिकूट आहे, आणि नाही आला तर समजायचं पायथागोरसचं त्रिकूट नाहीये। एवढा सोपा विषय, बाकी काहीच नाहीये। आता आपण काय करूयात, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। हे 4, 5 3, 4 हे जे पुढचे किती काही प्रश्न आहेत 3, 4, 5, 6 हे 4 प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा। यानंतर खूप इम्पॉर्टंट बाकीचे काही प्रश्न आहेत, ते सगळे प्रश्न आता आपण बघूयात। प्रश्न क्रमांक दुसऱ्यापासून बघा या ठिकाणी आपल्याला जो प्रश्न क्रमांक दुसरा दिसतोय, इथून पुढचे सगळे प्रश्न आपण बघूयात, 11, 12 पर्यंत सगळे बघायचे। फक्त पहिला जो प्रश्न आहे त्याच्यातले 2 सांगितलेत, बाकी 4 तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा कारण ते सोपे आहेत। ओके, आता पुढचे सगळे प्रश्न बघू। तर बघा हा जो दुसरा जो प्रश्न आहे, या दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा ही जर अशी जर आकृती आली तर या ठिकाणी इथं भूमिती मध्याचा गुणधर्म जो आहे तो आपण म्हणू शकतो की बाबा इथे भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार आपण पुढे जाऊ शकतो। बघा या आकृतीमध्ये काय करायचं, इथं आपल्याकडे हा काटकोन त्रिकोण दिलाय, मग इथं लिहायचं बाबा काटकोन
काटकोन त्रिकोण MNP मध्ये. ओके, या काटकोन त्रिकोणामध्ये याच्यात काय दिलं की NQ आणि MP एकमेकांना लंब आहे. NQ लंब MP एकमेकांना लंब आहे. मग हे लंब असल्यामुळे इथं कुठला गुणधर्म होतो? भूमिती मध्याचा गुणधर्म, भूमिती मध्याचं प्रमेय. अशी आकृती आली ना, लक्षात घ्यायचं की इथं भूमिती मध्याचा गुणधर्म आपण वापरू शकतो. कारण काय माहिती का, आपल्याला MQ दिलंय 9 आणि QP दिलंय 4 आणि त्याच्यावरून NQ काढायचंय. मग इथं लिहायचं भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार, भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार, मध्याच्या गुणधर्मानुसार, भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार. ओके, किंवा भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार तुम्हाला जे काय लिहायचं ते या ठिकाणी लिहू शकता. मग या प्रमेयानुसार सूत्र कसं तयार होतं? NQ चा वर्ग. मगाशी आपण म्हटलं होतं, मगाशी आपण सूत्र कसं तयार होतं हे बघितलं होतं. मग लिहायचं NQ चा वर्ग बरोबर MQ आणि QP या दोघांचा गुणाकार. बघा, MQ गुणिले QP, MQ गुणिले QP एकदम साधं सोपं सूत्र आहे मित्रांनो, याच्यात चुकायचं नाही. मग आता आपण या सूत्रामध्ये फक्त किमती टाकू, तुमचं उत्तर ऑटोमॅटिकली येईल. MQ गुणिले QP. आता MQ किती बाबा? 9, QP किती? 4. मग या ठिकाणी लिहा 9 गुणिले 4, 9 चौक किती? 36. मग NQ चा वर्ग बरोबर 36, NQ चा वर्ग 36, मग NQ किती? 36 चं वर्गमूळ 6. अशा प्रकारे आपलं उत्तर येईल. झालं. तर एकदम सोपा प्रश्न मित्रांनो, इतकाच अवघड नाही आणि सोपी पद्धत आहे. आणि या प्रकारचा प्रश्न भूमिती मध्याच्या गुणधर्मावर आधारित असलेला प्रश्न खूप वेळा बोर्डाच्या परीक्षेला येतो, त्यामुळं हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आकडे बदलतील, अंक बदलतील किंवा काही या ठिकाणी जे अल्फाबेट आहेत ते बदलतील, परंतु प्रश्न असाच राहणार आहे. पुढे जाऊयात मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी पुढचा प्रश्न क्रमांक 3 सेम आहे, याच्यात काहीच फरक नाही आहे, फक्त आकृती थोडीशी फिरवून दिलेली आहे. बघा इथं काय दिलं आपल्याला की त्रिकोण, काटकोन त्रिकोणाच्या इथं आपला जो काटकोन त्रिकोण QPR मध्ये, बरं का, QPR मध्ये. आता याच्यामध्ये बघा या ठिकाणी PM लंब दिलाय, हा लंब दिलाय QR, बरं का, PM लंब QR. मग PM आणि QR लंब आहे, तर इथं कुठला गुणधर्म वापरणार? तोच वापरणार आपण. कुठला? भूमिती मध्याचा गुणधर्म. म्हणून भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार, भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार ओके, भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार या ठिकाणी काय सूत्र तयार होणार आहे? हे PM चा वर्ग, जो लंब टाकलाय त्याचा करायचा वर्ग, जो लंब टाकलाय त्याचा आपण काय करायचा? वर्ग. लंब या ठिकाणी PM आहे, म्हणून या ठिकाणी लिहू PM चा वर्ग आणि कोणाचा गुणाकार? QM गुणिले MR, QM गुणिले MR. हे सूत्र लिहिलं का? आता आपल्याला काय काढायचंय ते लक्षात घ्या मित्रांनो. एक गोष्ट लक्षात घ्या, काय विचारलंय आणि काय दिलंय. बघा या ठिकाणी आपल्याला दिलंय काय? या ठिकाणी आपल्याला PM दिलंय, बरं का, PM 10 दिलंय, QM 8 दिलंय आणि QR काढायचा आहे. आता सूत्रामध्ये डायरेक्ट QR नाही, सूत्रामध्ये आपला काय? MR आहे. म्हणजे अगोदर आपण MR काढू आणि जो MR असेल तर MR अधिक QM केलं की आपल्याला QR मिळून जातो. ओके, आता किमती टाकू. PM चा वर्ग, PM 10 आहे म्हणून 10 चा वर्ग, QM 8 आहे आणि गुणिले MR. आता 10 चा वर्ग किती बाबा? 100. 100 बरोबर 8 गुणिले MR, 8 MR, 8 गुणिले इकडाले भागिले, म्हणून MR बरोबर असं लिहू, MR बरोबर 100 भागिले 8. आता 100ला 8ने भाग लावून टाका. 8ने कोणाला भाग लावायचा? 100ला. 8 एके 8, 10तून 8 गेले 2, वरून घेतले 0, बरोबर. 8 दुने 16, बरं का, 20तून 16 गेले 4, इथं घेतला 0, वर घेतला पॉईंट आणि 8 पंचे 40, 40तून 40 गेले 0, म्हणजे या ठिकाणी किती आलं? MR बरोबर 12.5. ओके, MR बरोबर 12.5. तर अशा प्रकारे आपल्याला MR बरोबर 12.5 मिळेल. पण आपलं MR काढायचं नाही, आपलं टार्गेट काय? MR मला मिळालं, चला बाबा MR मिळाला 12.5, पण मला काढायचा QR म्हणजे हा 8 अधिक हा 12.5. ओके, 8 म्हणजे काय? QM. QR इज इक्वल टू 8 म्हणजे QM अधिक MR, बरोबर. QR काढायचा आहे, QR म्हणजे QM अधिक MR, बरोबर. QM दिलंय 8, बरं, इथं दिलंय 8 आणि MR किती काढला होता? 12.5. 8 अधिक 12.5, 8 अधिक 12 किती? 20 आणि 0.5, 20.5 आपलं उत्तर आले. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवता येऊ शकतो. थोडासा अपडेट होऊन आलाय, म्हणजे हा प्रश्न 2 किंवा 3 मार्काला पण विचारला जाऊ शकतो, त्यामुळे खूप सिंपल आहे. आता पुढचा 4 नंबरचा जो प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी बघूयात. ओके, जाऊयात पुढं. ओके, बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला जो दिला आहे तो काय आहे? बघा या ठिकाणी की खालील त्रिकोण PSR मध्ये, बरं का, आकृतीमध्ये त्रिकोण आपल्याला PSR या ठिकाणी दिलेला आहे. तर या त्रिकोण PSR मध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये कोण P30 मापाचा दिलाय,
यस 90 मापाचा, म्हणजे आर किती मापाचा असला पाहिजे, 60 अंश मापाचा असला पाहिजे. आणि इथं आपल्याला एस आर दिलंय, त्यावरून पी आर आणि पी एस काढायचं आहे. बघा इथं वाटलंच तर आपण लिहू की बाबा काटकोन त्रिकोण पी एस आर मध्ये, या काटकोन त्रिकोणामध्ये जर आपण बघितलं की बाबा कोन पी बरोबर किती 90 अंश दिलाय, ओके सॉरी बरोबर 60 अंश दिलाय. त्याच्यानंतर आपल्याकडं कोन यस बरोबर किती दिलाय, 90 अंश दिलाय. मग म्हणून आपला जो कोन आर आहे तो किती मापाचा असणार आहे, सॉरी पी बरोबर 30 मापाचा दिलाय, 60 नाही 30 मापाचा. पी बरोबर 30 मापाचा, यस बरोबर 90 मापाचा, म्हणजे कोन आर जो आहे तो किती मापाचा असणार आपला, 60 मापाचा असणार आहे. बरोबर, कोन आरचं माप आपल्याकडे असणार आहे 60 मापाचा असणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, इथं आकृतीमध्ये एक कोन 30 मापाचा आहे, एक कोन 60 मापाचा आहे, एक कोन 90 मापाचा आहे. म्हणजे इथं कुठला गुणधर्म होणार, 30 60 90चा गुणधर्म. मग इथं लिहायचं की म्हणून 30 60 90च्या 30 अंश 60 अंश 90 अंशच्या प्रमेयानुसार किंवा गुणधर्मानुसार, 90 अंशच्या गुणधर्मानुसार. ओके, आता 30 60 90च्या प्रमेयानुसार काय असतंय, 30 कोणासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी आणि 60 कोणासमोरची बाजू कर्णाच्या कर्णचिन्हात 302 पट असते. पण इथं कर्णच दिला नाही भाऊ, कर्ण पी आर दिलाय का, कर्ण कोण आहे पी आर, या काटकोना समोरची बाजू म्हणजे कर्ण. आता कर्ण जो आर पी आहे तोच दिला नाही. आता कर्ण दिला नाही म्हणजे पहिला कर्ण काढावा लागेल. मग कर्ण काढायचं तर सूत्र अवेलेबल नाही, मग कसा काढायचा, मग लक्षात घ्या जे दिलंय त्याचा वापर करू. आपल्याला या ठिकाणी दिलंय काय, कुठली बाजू दिलेली आहे, या ठिकाणी जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला 30 कोणासमोरची बाजू दिली. मग 30 कोणासमोरच्या बाजूचं सूत्र जे आहे त्याचा आधार घेऊन आपण कर्ण काढू. मग 30 कोणासमोरची बाजू कर्णाच्या किती पट असते, 30 कोणासमोरची बाजू म्हणजे आर एस म्हणजे किंवा एस आर लिहा, एस आर बरोबर 1/2 गुणिले कर्ण जो आर पी असतो तो 1/2 गुणिले कर्ण. इथं लिहा 30 अंश कोणासमोरील बाजू, कोणासमोरील बाजू 30 अंश कोणासमोरील बाजू जी कर्णाच्या निम्मी असते. ओके, झाला एक मुद्दा. आता याच्यात किमती टाका. एस आर जे आहे, एस आर किती दिले मला, एस आर दिले 6 बरोबर 1/2 गुणिले आर पी, 2 भागिले इकडे आले गुणिले 6 गुणिले 2 बरोबर आर पी. म्हणून आपल्याकडे आर पी किती झालं, 6 दुने 12, आर पी आपल्याकडे आलं 12. चला बाबा एक काम झालं, आर पी आलं 12. ठीक आहे, आर पी म्हणजे कर्ण आला 12. आता काय करायचं, 60 कोणासमोरची बाजू काढू. आता बघा या ठिकाणी आपल्याकडे आर पी 12 आहे, हा 6 आहे, हा 12 आहे. आता 60 कोणासमोरची बाजू काढू, पी एस बरोबर ना, पी एस काढायचं आहे. म्हणून आपल्याकडे पी एस बरोबर किती, 60 अंश कोणासमोरची बाजू कर्णाच्या किती पट असते, वर्गमुळात 3/2 पट असते. मग इथं लिहायचं वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण, कर्ण कोण बाबा, आर पी बरोबर. इथं लिहा 60 अंश कोणासमोरील बाजू, 60 अंश कोणासमोरील, 60 अंश कोणासमोरची बाजू. ठीक आहे, 60 अंश कोणासमोरची बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. मग वर्गमुळात 3/2 गुणिले आर पी किती आहे 12. आता बेके बे बेसक 12 म्हणजे वर्गमुळात 3 गुणिले बेसक 12 6, म्हणजे याचा अर्थ पी एस बरोबर किती, 6 वर्गमुळात 3 आली. पी एस आपल्याकडे आलेली आहे 6 वर्गमुळात 3. अशा प्रकारे आपण पी एस काढू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला 30 60 90चा गुणधर्म आहे तो वापरून हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. यानंतर 5वा जो प्रश्न आहे तो कृतीवर आधारित आहे, तो आपण बघूयात. त्याच्यामध्ये 45 45 90चा गुणधर्म आय थिंक वापरायचा. बघा इथं आता या प्रश्नात जर बघितलं तर ही आकृती जर बघितली तर या आकृतीमध्ये तुमच्या लक्षात येईल की आकृतीमध्ये जो काटकोन त्रिकोण दिलाय तो इथं 2 बाजू एकरूप आहेत. मग 2 बाजू एकरूप, एक 90 मापाचा म्हणजे हा कोन 45 अंश मापाचा असणार आहे, हा कोन 45 मापाचा असणार आहे. मग इथं ए बी आणि बी सी एकरूप आहे. हे कशामध्ये दिले बाबा, पक्षामध्ये. इथं तुम्ही लिहा पक्ष, की कारण हे दोन्ही गोष्ट किंवा दिलेली आहे हे आपल्याला. आता बी ए सी, कोन बी ए सी 2 बाजू एकरूप, तर 2 कोन पण एकरूप असणार, बी ए सी आणि बी सी ए. बी सी ए, बी बघा बी ए सी आणि बी सी ए दोन्ही कोन एकरूप. आता 2 कोन एकरूप आहेत आणि एक काटकोन आहे, म्हणजे हे 2 कोन एकरूप म्हणजे 45 45 मापाचे असणार. आणि काटकोन त्रिकोणामध्ये जर कोन 45 45 90 मापाचे असतील तर इथं लक्षात घ्यायचं की काटकोन करणारी प्रत्येक बाजू कर्णाच्या किती पट असते. बघा इथं लक्षात घ्यायचं ए बी बरोबर बी सी बरोबर 1/2 गुणिले ए सी असते आपल्याकडं, एवढं लक्षात घ्या. आता आपल्याला ए बी आणि बी सी काढायचे, इथं ए बी आणि बी सी काढायचे. मग इथं जर आपण बघितलं 1/2 गुणिले ए सी किती आहे, वर्गमुळात 8 आहे. मग 1/2
वर्गमुळात 8 म्हणजे 4 2 8 बरोबर. 1/2. आता 4चे बाहेर आले 2 म्हणजे इथं आलं 2 वर्गमुळात 2. वर्गमुळात 2 गेले, उत्तर किती आलं 2 आलं. तर अशा प्रकारे इथं आलं पाहिजे बघा. AB बरोबर BC बरोबर. सूत्र काय 1/2 गुणिले AC बरोबर. परत 1/2 गुणिले वर्गमुळात 8 AC ची किंमत. परत 1/2 गुणिले 2/2. 8 म्हणजे काय असतंय 4 4 गुणिले 2. 4चे बाहेर आले 2 म्हणजे 2/2. ओके. आता वर्गमुळात 2 गेलं, इथं उत्तर आलं 2. तर अशा प्रकारे आपण हे सगळं सोडवू शकतो. हे कॅल्क्युलेशन बाजूला करायची गरज नाही. लिहिताना तुम्हाला फक्त एवढंच लिहायचं आहे. कॅल्क्युलेशन कच्चं काम तुम्हाला करायचं आहे, परंतु प्रश्नाचं उत्तर लिहिताना परीक्षकाला एवढंच दिसलं पाहिजे, तपासणाऱ्याला, पेपर चेकरला. ओके. आता पुढे जाऊयात. 6वा प्रश्न जो आहे तो आपण बघूयात. 6 नंबरचा प्रश्न हा थोडासा वेगळ्या, हा प्रश्न जर आपण बघितला तर आपल्याला हा प्रश्न 2 वेगवेगळ्या पद्धतीने सोडवता येऊ शकतो. ओके. तर आपण त्याच्यातली एक पद्धत जी आहे ती या ठिकाणी आपण समजून घेऊयात. चला बघा, एका चौरसाचा कर्ण 10 सेमी आहे, तर त्याच्या बाजूची लांबी व परिमिती काढा. बाजूची लांबी आणि परिमिती. समजा आपल्याकडे तो चौरस जो आहे तो अशा प्रकारे ABCD आहे. ABCD हा समजा चौरस आहे. तर चौरसाच्या सगळ्या बाजू कशा असतात, एकरूप असतात. ओके. सगळ्या बाजू एकरूप असतात आणि सगळे कोण काटकोन असतात. आता समजा हा आपल्याकडे कर्ण आहे आणि या कर्णाची लांबी दिली 10 सेमी. चौरसाचा कर्ण 10 सेमी आहे. मग इथं लिहू शकतो आपण चौकोन ABCD हा चौरस आहे. समजा हा काय बाबा एक चौरस आहे, चौरस आहे. ओके. मग चौरसाची जी बाजू आहे, म्हणून बाजू बरोबर चौरसाची बाजू, आपण इथं म्हणून नुसतं बाजू नाही, चौरसाची बाजू, चौरसाची बाजू, या चौरसाची जी बाजू आहे बरोबर आपण काय करू, x सेमी मानू. ठीक आहे. समजा या चौरसाची बाजू जी आहे x सेमी आहे. मग बाजू आता आपल्याला बाजूच काढायची. ही x झाली, ही x झाली, ही x झाली, ही x झाली बरोबर. बाजू x आहे. आता एक लक्षात घ्या, इथे काटकोन त्रिकोण तयार होतो ABC. मग या ABC या काटकोन त्रिकोणाचा आपण विचार करूयात. त्याला जरा वाटलंच तर वेगळा कलर देऊ. बघा लाल कलर देऊ मस्त असा. हा एक ABC काटकोन त्रिकोण आहे. याच्यात आपण काय करू, पायथागोरसचा प्रमेय वापरून x ची किंमत आपल्याला या ठिकाणी काढता येईल, म्हणजे चौरसाची बाजू काढता येईल. मग इथं लिहू काटकोन त्रिकोण ABC मध्ये, काटकोन त्रिकोण ABC मध्ये कुठल्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. ओके. प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार या ठिकाणी इथं काय सूत्र होणार आहे, AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. एकदम साधं सूत्र आहे. AC वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. हे पायथागोरसच्या प्रमेयानुसार सूत्र. AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. AC किती 10 आहे, म्हणून या ठिकाणी लिहू 10 चा वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. ABX BCX आहे बरोबर. ABX आहे x चा वर्ग, BCX आहे x चा वर्ग. 10 चा वर्ग 100, x अधिक x 2x चा वर्ग. आता 2 गुणिले इकडे आले भागिले, 100 भागिले 2 बरोबर x चा वर्ग. मग x वर्ग बरोबर किती आलं, 100 ला 2 ने भाग लावला किती आलं 50. x वर्ग 50, x बरोबर किती वर्गमुळात 50 म्हणजेच किती वर्गमुळात 50 म्हणजे 25 दुने 50. अवयव पाडू शकतो आतमध्ये. 25 गुणिले 2, 25 चे बाहेर किती आले 5. मग x बरोबर किती 5 वर्गमुळात 2 बरोबर. x बरोबर 5 वर्गमुळात 2 म्हणजे चौरसाची जी बाजू आहे ती आपल्याकडे किती आली 5 वर्गमुळात 2. बघा इथं लिहा चौरसाची बाजू बरोबर 5 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. आता दुसरी गोष्ट काढायची चौरसाची परिमिती. एक लक्षात घ्या, चौरसाची परिमिती म्हणजे काय, चौरसाच्या 4 बाजूंची बेरीज. चौरसाची परिमिती काय असते, 4 गुणिले बाजू ही चौरसाची परिमिती असते. एवढं लक्षात घ्या, 4 गुणिले बाजू. मग 4 गुणिले बाजू किती आहे 5 वर्गमुळात 2 बरोबर. आता 5 चोक किती 20 आणि हे वर्गमुळात 2, 20 वर्गमुळात 2 सेमी ही झाली आपल्या चौरसाची परिमिती. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपल्याला सोडवता येऊ शकतो. 2-3 मार्काला विचारला जाऊ शकतो. ओके. कधी कधी काय होतं की चौरसाची बाजू दिली जाते आणि त्या बाजूवरून कर्ण काढायला सांगितलं जातं, तर तरी आपल्याला सोडवता आलं पाहिजे. ओके. तर 6 प्रश्न झालेत. पुढचा 7वा प्रश्न आता या ठिकाणी आपण बघूयात. ओके. बघा 7वा जो प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलाय हा बघा. आता याच्यामध्ये बरीच सूत्र आपण वापरू शकतो. इथं जर आपण बघितलं या आकृतीमध्ये तर आपल्याला कोण DEF 90 दिलाय. चला कोण DEF हा इथं 90 मापाचा आहे.
GD बरोबर 8 दिलंय, FG बरोबर 12 दिलंय, तर EG काढा, FD काढा, EF काढा. चला पहिले EGचा विचार करू. EG काढायची असेल तर लक्षात घ्या, या काटकोन त्रिकोणामध्ये हा इथून असा लंब टाकला इथं. मग याच्यामुळे काय होतं, FGचा वर्ग बरोबर GD गुणिले GE हा गुणाकार करून आपण भूमिती मध्याचा गुणधर्म या ठिकाणी वापरू शकतो. ओके, वापरूयात. चला मग इथं तसं लिहू, काटकोन त्रिकोण DEFD मध्ये किंवा DEF मध्ये आपल्याला काय दिले बाबा या ठिकाणी, की FG लंब DED दिलाय. ओके, म्हणून कुठला गुणधर्म, म्हणून भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार किंवा गुणधर्मानुसार. ओके, भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार. ओके, गुणधर्मानुसार आपल्याकडे काय सूत्र या ठिकाणी तयार होईल बाबा, भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार सूत्र होतं FGचा वर्ग, बरं का, FGचा वर्ग बरोबर GE गुणिले हायच्या ऐवजी GEचा वर्ग किंवा EGचा वर्ग अधिक GDचा वर्ग, सॉरी वर्ग नाही होणार, गुणिले EG गुणिले GD गुणिले EG असा गुणाकार या ठिकाणी होतो. मग सूत्र थोडंसं मी चुकीचं लिहित होतं मगाशी. इथं काय होतं बघा, FGचा वर्ग बरोबर या दोघांचा गुणाकार, हा भूमिती मध्याचा आपला गुणधर्म आहे. मागे आपण बघितलं होतं की त्या गुणधर्मानुसार FGचा वर्ग बरोबर GD गुणिले EG. ओके, या दोघांचा गुणाकार. मग आता ज्या ज्या किमती आपल्याला माहिती आहेत त्या किमती आपण या ठिकाणी लिहून काढूयात. पहिली किंमत काय बाबा, EGचा वर्ग या FGचा वर्ग, FG किती दिले 12, इथं दिले 12चा वर्ग बरोबर GD किती दिले 8 आणि गुणिले EG आपल्याला काढायचे. 12चा वर्ग किती 144 बरोबर 8 EG. आता 144 आपल्या जागेवर राहतील, त्याला काय धक्का देऊ नका. बरोबर 8 गुणिले इकडे आले भागिले 8 बरोबर आपल्याकडे आलं EG बरोबर EG. आता EG बरोबर किती आलं, 8ला 144 ने भाग लावा. बघा 144 भागिले जर आपण 8 केलं तर 8 एके 8, 14तून 8 गेले 6, वरून आले 4 आणि 8 8 64 म्हणजे 18. EG बरोबर किती 18, म्हणजे आपल्याकडे EG जे आहे ते 18 आलं. ओके, हे बाबा 18 झालेलं आहे आपल्याला. आता आपल्याला काय करायचं, इतर बाकीच्या किमती काही आपल्याला या ठिकाणी काढायच्यात. EG झाल्यानंतर बघा EG झालं, आता त्याच्यानंतर आपण या ठिकाणी DF काढू, बरं का. DF पण काढायचं आणि EF पण काढायचं. FD काढू, DF म्हणजे हा FD काढण्यासाठी हा काटकोन त्रिकोण घेऊ आणि याच्यामध्ये पायथागोरसचं प्रमेय आपण या ठिकाणी वापरू. GDF मग इथं लिहू, काटकोन त्रिकोण GDF मध्ये या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय सूत्र होतं, DFचा वर्ग म्हणजेच FDचा वर्ग बरोबर GDचा वर्ग अधिक GDचा वर्ग अधिक GFचा वर्ग म्हणजेच FGचा वर्ग. पायथागोरसचं प्रमेय वापरलं, बाकी काय मोठं काम नाही केलं, की FDचा वर्ग बरोबर GD वर्ग अधिक FGचा वर्ग. GD किती बाबा 8, 8चा वर्ग अधिक FG किती 12चा वर्ग. ओके, 8चा वर्ग 64, 12चा वर्ग किती आला 144. मग FDचा वर्ग बरोबर 64 अधिक 144, 4 आणि 4 8. ओके, 6 4 10 0 8 किती आलं 208. FDचा वर्ग 208, मग आपल्याकडे FD किती वर्गमुळात 208 बरोबर. FD बरोबर किती वर्गमुळात 208. वर्गमुळात 208 म्हणजे किती बाबा, याला जर आपण 8ने भाग लावला, ठीक आहे, 208ला जर आपण समजा 16ने भाग लावला किंवा 8ने भाग लावला, 8ने 208ला भाग लावला तर 8 दुने 16. ओके, त्याच्यानंतर 4 8 8 सक 48, ठीक आहे, 8 सक 48 म्हणजे या ठिकाणी 8ने भाग जातो म्हणजे किती 8 गुणिले 26 येईल, 8 गुणिले 26 किंवा पहिला 4ने भाग लावा. चला 4ने जर आपण भाग लावला 4 गुणिले 4 पंचे 20, 4 दुने 8 52 येतं. ओके, आता परत आपण 52ला 4ने भाग लावू शकतो. 4 गुणिले 52 म्हणजे काय 4 गुणिले 13, 13 चौक 52. आता ही 4 4ची जी जोडी आहे ती बाहेर घेऊ आपण, म्हणजे आपल्याकडे FD बरोबर किती 4 4ची जोडी एकदा बाहेर घेतली तर 4 वर्गमुळात 13 या ठिकाणी होतील. म्हणजे आपल्याकडे FD बरोबर काय येते 4 वर्गमुळात 13. तर अशा प्रकारे FD आपल्याला 4 वर्गमुळात 13 येतील. 4 वर्गमुळात 13, ठीक आहे, आलं 4 वर्गमुळात 13. आता आपल्याला EF काढायचं, मग त्यासाठी आपण हा काटकोन त्रिकोण घेऊ. या काटकोन त्रिकोणात पायथागोरसचं प्रमेय वापरून आपण EF काढू शकतो. कुठला काटकोन त्रिकोण EGF. मग इथं लिहा काटकोन त्रिकोण EGF मध्ये, काटकोन त्रिकोण EGF
एफ मध्ये इथं लिहायचं बरं का, पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याकडे जागा कमी आहे, कमी पडेल नंतर म्हणून लिहत नाही. ओके, EGF मध्ये याच्यात काय EF काढायचं म्हणून EF चा वर्ग, म्हणून इथं लिहायचं EF चा वर्ग बरोबर GF चा वर्ग म्हणजेच FG चा वर्ग अधिक EG चा वर्ग, EG चा वर्ग. आता FG किती 12, 12चा वर्ग अधिक 18चा वर्ग, EG किती 18 आहे. ओके, 12चा वर्ग आपल्याकडे येतो 144 आणि 18चा वर्ग येतो 324. दोघांची बेरीज करा, 4 आणि 4 8, 2 आणि 4 6, 3 आणि 1 4, 468. EF चा वर्ग 468. मग EF बरोबर किती, वर्गमुळात 468. ओके, वर्गमुळात 468. आता इथे 468चे तुम्ही या ठिकाणी अवयव पाडू शकता, जे काय तुम्हाला पडतील ते. समजा याला 4ने भाग लावला, 468ला 4ने भाग लावला, 468 बघा, किंवा पहिला 8ने पण चेक करा वाटलं असतं. 8ने जर भाग लावला तर 8 सक 8 8 45, 8ने भाग जात नाही, 4नेच लावा. चला, 4ने भाग लावला तर 4 1 4, वरून आले 6, परत 4 1 4, 7तून 4 गेले 2, वरून आले 8 आणि 4 7 28, 4 गुणिले 117 बरोबर. इथं आपल्याकडे येतील वर्गमुळात 4 गुणिले 117. आता 117 कितीच्या पाड्यात येतात, 13च्या. 13 9 117 बघा, 4 गुणिले 13 9 म्हणजे 9 गुणिले 13 117. ओके, मग आता या ठिकाणी काय होईल बघा, 4 आणि 9 दोघे सुद्धा वर्ग पूर्ण वर्ग संख्या आहे. 4 2चा वर्ग, 9 3चा वर्ग. मग 4चं वर्गमूळ 2 बाहेर आलं, 9चं वर्गमूळ 3 बाहेर आलं आणि हे वर्गमुळात 13. आता बेत्रिक 6 वर्गमुळात 13 हे आपलं उत्तर आलं. म्हणजे EF बरोबर किती आलं, 6 वर्गमुळात 13. तर अशा प्रकारे आपल्याला हे EF काढता येऊ शकतं. जरा व्हिडिओला नीट रिपीट करून बघा, नक्कीच तुम्हाला समजेल. इतकासा अवघड नाही प्रश्न, परंतु आपण छोटे छोटेच गुणधर्म वापरले. एक तर पायथागोरसचं प्रमेय वापरलं आणि भूमिती मध्याचं गुणधर्म, असे 2च गुणधर्म या ठिकाणी वापरले, जास्त गुणधर्म नाही वापरले. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघू, 8 नंबरचा जो प्रश्न आहे. चला पुढे जाऊन बघूयात. बघा, खूप सोपा प्रश्न आहे 8 नंबरचा. तर या प्रश्नामध्ये काय आहे की एक आयत आपल्याला दिला. या ठिकाणी जर आपण नीट बघितलं तर या ठिकाणी आपल्याला काय दिलंय की एका आयताची लांबी 35 आणि 12 आहे. तर मी फटाफट सांगतो, किंवा समजा अशा प्रकारे आयत काढा. ABCD कुठला आहे, ABCD आयत आहे. आयताचे सगळे कोण काटकोन असतात. ओके, आयताची लांबी 35 सेंटीमीटर आहे आणि रुंदी 12 सेंटीमीटर आहे. तर त्याचा जो कर्ण आहे तो आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. मग या ठिकाणी आपण काय करू शकतो, लिहू शकतो की पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय बाबा, AC चा वर्ग काय होईल, इथं AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग बरोबर. AB किती बाबा आपल्याला दिले 12, 12चा वर्ग अधिक BC किती दिले 35, 35चा वर्ग. 12चा वर्ग 144 आणि 35चा वर्ग किती, 5 5 25, 3 चौक 12, 1225. दोघांची बेरीज करा, 4 आणि 9, 4 आणि 5 9, 4 आणि 2 6, 1 आणि 2 3, 1369. AC चा वर्ग 1369. मग AC किती, 1369चं वर्गमूळ किती 37. AC बरोबर 37 म्हणजे आपला कर्ण जो आहे तो किती आला, 37 सेंटीमीटर. म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करायचा, एकदम सोपा गुणधर्म आहे, इतकासा अवघड नाही आहे. ठीक आहे, हे झाले आपले 8 प्रश्न. तर 8वा झाल्यानंतर आता 9वा 10वा 2 प्रश्न जे आहेत ते जरा मोठे प्रश्न आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडे जरा थोडंसं वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आपण बघूयात. आता या प्रश्नामध्ये कसं मित्रांनो, सिद्धता जर सोडवायची असेल तर थोडंसं टेन्शन येतं आपल्याला, पण काय काळजी करायची नाही. याच्यामध्ये पहिली गोष्ट पक्ष, साध्य आणि मग सिद्धता अशा प्रक्रियेमध्ये आपल्याला जाणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट या ठिकाणी आपण पक्ष लिहू. पक्ष म्हणजे आपल्याला जे माहिती आहे ते या ठिकाणी पक्षात लिहायचं. काय माहिती आहे बाबा मला, या ठिकाणी दिलं यम हा क्यूआरचा मध्यबिंदू आहे बरं का. यम हा क्यूआरचा, बघा यम जो आहे तो क्यूआरचा मध्यबिंदू आहे. मग या ठिकाणी लिहा यम हा क्यूआरचा मध्यबिंदू आहे. चला, मध्यबिंदू आहे हे एवढं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. चला ओके, हे आपण या ठिकाणी लिहिलं पक्षामध्ये. अजून आपल्याला काय माहिती आहे, दुसरी गोष्ट, हा जो PRQ 90 आहे, कोण PRQ बरोबर 90 आहे. मित्रांनो, असा जर प्रश्न आला, निदान पक्ष साध्य लिहिलं तरी आपल्याला मार्क मिळू शकतात. तर काय करायचं, पहिलं पक्ष लिहायचं आणि पक्ष लिहिल्यानंतर लगेच साध्य लिहून टाकायचं. साध्य, साध्य म्हणजे काय, जे तुम्हाला सिद्ध करायचं आहे ते साध्यामध्ये लिहा. ओके, लक्षात ठेवायचं की तर सिद्ध करा, एक समजून घ्या, तर सिद्ध करा याच्या उजव्या बाजूला काही, याच्या नंतर काही भाग आहे, याच्या आधीचा काही भाग आहे. तर सिद्ध करायच्या अगोदरचा जो काही भाग असेल तो सगळा भाग आपल्याला पक्षात लिहायचा असतो. आणि तर सिद्ध करायच्या पुढचा जो भाग आहे, PQ वर्ग बरोबर 4PM चा वर्ग
वजा 3 PR वर्ग, जो नंतरचा जो भाग आहे तो आपल्याला साध्यामध्ये लिहायचा असतो. आता या ठिकाणी पक्ष झालं, साध्य झालं. आता या ठिकाणी आपण सिद्धतेकडे आपली गाडी वळूयात. सिद्धता, ठीक आहे. पक्ष, साध्य आणि सिद्धता. तर सिद्धतेमध्ये या ठिकाणी आपण काय करू, सिद्धतेमध्ये मी तुम्हाला सांगतो 2 गोष्टी असतात. सिद्धता लिहिताना 2 गोष्टींचा विचार करायचा. जी आकृती दिले, जो गुणधर्म दिलाय त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत बरं का. आकृती असेल, गुणधर्म असेल, काही असेल, त्याचे 2 भाग आपल्याला करायचे आहेत. पहिला जो भाग आहे त्याच्यामध्ये बेसिक गुणधर्म कुठले विचारलेत, कुठले वापरू शकतो आपण इथं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये पुस्तकातला कुठला गुणधर्म वापरू शकतो. आता बेसिक म्हणजे काय बाबा, यम हा RQचा मध्यबिंदू आहे, हा एक बेसिक गुणधर्म आहे. आणि आपण या आकृतीमध्ये आपण पुस्तकातला कुठला गुणधर्म वापरू शकतो. इथं काटकोन त्रिकोण दिलाय म्हणजे पायथागोरसचा गुणधर्म, पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो. तर पहिला बेसिक गुणधर्म घ्यायचा जो यम हा QRचा मध्यबिंदू बाबा इथं दिलाय. यम हा QRचा मध्यबिंदू आहे, ठीक आहे. मध्यबिंदू आहे, हा मध्यबिंदू आहे, पुढे लिहा. मग मध्यबिंदू असल्यामुळे 2 गोष्टी होतात. पहिली गोष्ट RM आणि MQ दोघं जण एकरूप असणार. RM म्हणजे MR बरोबर MQ, हे दोघं जण एकरूप आहे आणि दोघं सुद्धा हाफ आहेत, अर्धे आहेत. कोणाचे अर्धे आहेत बाबा, QRच्या अर्धे म्हणजे QR/2 आहेत. दोघे सुद्धा QR/2 आहेत. व्यवस्थित लिहूयात, QR/2. हे दोघे सुद्धा MR आणि MQ दोघं एकरूप आहेत, पण ते QRच्या निम्मे आहेत. किंवा असाही एक गोष्ट होऊ शकते की बाबा 2 MR बरोबर 2 MQ बरोबर QR. ओके, म्हणजे QR म्हणजे काय, 2 MR किंवा 2 MQ झालं. आता याच्यानंतर पुस्तकातले गुणधर्म वापरा. आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत बघा. काटकोन त्रिकोणाचा मला या ठिकाणी गुणधर्म या ठिकाणी वापरू शकतो मी, पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो. मग पायथागोरसचं प्रमेय कुठल्या काटकोन त्रिकोणात वापरू शकतो बघा. हा एक मोठा काटकोन त्रिकोण या ठिकाणी तुम्हाला दिसतोय, ज्याचं नाव आहे PRQ. या काटकोन त्रिकोणामध्ये वापरू शकतो कारण आपल्याला PQ पाहिजे, PQचा वर्ग इथं मिळेल तो पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आपल्याला इथं हा जो PM आहे, PM बघा, PMचा वर्ग पण पाहिजे. हा जो छोटा काटकोन त्रिकोण आहे तिथं सुद्धा पायथागोरसचं प्रमेय आपण वापरू शकतो. मग दोन्ही सूत्र या ठिकाणी लिहा. पण दोघांपैकी कुठलं सूत्र अगोदर लिहिता तुम्ही, कुठलंही लिहा. मोठा त्रिकोण लिहिला तरी चालेल, छोटा काटकोन त्रिकोण लिहिला तरी चालेल, काही फरक पडत नाही. आपण काय करू, चला मोठ्याचं सूत्र अगोदर लिहू, किंवा चला पहिला छोटा घेतला तरी चालू शकतं मित्रांनो, काय हरकत नाही. छोटा त्रिकोण काय बाबा, PMचा वर्ग बरोबर PR आणि RM वगैरे या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं. किंवा एक काम करा, मोठा त्रिकोण घ्या. चला इथं लिहू आपण काटकोन त्रिकोण PRQ मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय सूत्र होणार, PQचा वर्ग. चला मोठ्या त्रिकोणाचा आपण या ठिकाणी विचार करतोय. PQR मध्ये PQचा वर्ग बरोबर PR वर्ग अधिक RQचा वर्ग, PRचा वर्ग अधिक QRचा वर्ग. ओके, PRचा वर्ग अधिक QRचा वर्ग झालं. हे सूत्र लिहिलं. सूत्र लिहिल्यानंतर एक विचार करायचा आहे की या ठिकाणी मला कशाची गरज आहे आणि कशाची गरज नाही. बघा, मला इथं PQ पाहिजे का बाबा, पाहिजे. हां, PR पाहिजे का, पाहिजे. QR पाहिजे का, नको. हा QR मला नको, QRचा वर्ग मला नकोच. मग जो नको त्याला काढून टाका ना, नको त्याला कशाला ठेवायचं, काढून टाका. मग QR काढून मी काय वापरू शकतो, QR काढून QRच्या ऐवजी मी 2 MR लिहू शकतो किंवा 2 MQ लिहू शकतो. मग 2 MQ लिहाल का MR लिहाल, बघा तुम्ही MQ लिहून तुम्हाला फायदा आहे का MR लिहून. MQ लिहिला तर MQ कुठल्या त्रिकोणाची बाजू आहे, या त्रिकोणाची, जो काटकोन त्रिकोण नाही आहे. परंतु जर तुम्ही MR लिहिलं तर ही या छोट्या काटकोन त्रिकोणाची बाजू आहे जी नंतर उपयोगी पडू शकते. म्हणून आपण 2 MR लिहू. चला, PQचा वर्ग आपल्या जाग्यावर, PRचा वर्ग आपल्या जागेवर आणि QRच्या वर्गाच्या ऐवजी 2 MR आणि कंसाचा वर्ग. इथं वाटलंच तर कंसामध्ये या ठिकाणी लिहा. विधान कशावरून बाबा, किती वरून, 3 वरून. 3 वरून या ठिकाणी हे सगळं आपल्याला लिहावं लागेल. ठीक आहे, 3 वरून आपण हे घेतलं. ठीक आहे, आता PQचा वर्ग आपल्या जागेवर, आता PRचा वर्ग आपल्या जागेवर, 2 MRचा वर्ग, 2चा वर्ग 4, MRचा वर्ग MR वर्ग. आता बघा, आता एवढं झालं. याच्यानंतर परत एक गोष्ट लक्षात घ्या, PQ पाहिजे का, पाहिजे. PR पाहिजे का, पाहिजे. MR पाहिजे का, नको. MR परत नको, इथं MR पण नको आहे. अरे क्या गडबड आहे भाई, QR काढून QR नको होता तो काढून MR लिहिला. मग आता MR पण नको आहे, मग काय करायचं आता पुढे. मग आता एक काम करा, जो नको त्याला एका बाजूला घ्या आणि जे पाहिजेत त्यांना दुसऱ्या बाजूला टाका. मला बाबा MR नको, त्याला एका बाजूला ठेवू. बाकी PQचा वर्ग बरोबर PQचा वर्ग आपल्या जागेवर, PR वर्ग अधिक हिताला वजा PRचा वर्ग. ओके, बरोबर 4 MRचा वर्ग. 4 गुणिले इकडे आले भागिले PQ वर्ग बरोबर PQ वर्ग वजा PRचा वर्ग भागिले 4 या ठिकाणी बरोबर MRचा वर्ग.
याला द्या आपल्याकडे विधान 1 2 3, नंतर याला विधान द्या 4 द्या. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला काय मिळालं, PQ वर्ग वजा PR वर्ग भागिले 4 बरोबर MRचा वर्ग मिळाला. ठीक आहे, इथपर्यंत गाडी आली. आता याच्या पुढे काय आपली गाडी जाऊ शकत नाही, MR वर्गाची किंमत मिळाली. आता छोटा त्रिकोण आहे त्याचं सूत्र वापरू, PRM बरोबर का. मग इथं लिहू काटकोन त्रिकोण PRM मध्ये कुठल्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार असं लिहा. आपल्याकडे जागा कमी असते म्हणून मी लिहित नाही. काय बाबा, PMचा वर्ग, काय सूत्र येईल, PMचा वर्ग बरोबर PR वर्ग अधिक MR वर्ग, PRचा वर्ग अधिक MRचा वर्ग. आता आपण जर बघितलं तर मला काय पाहिजे, पहिला PM पाहिजे का पाहिजे, PR पाहिजे का पाहिजे, MRचा वर्ग पाहिजे का नको. मग MRचा वर्ग काढून त्याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो, बघा हे MRच्या वर्गाच्या ऐवजी PQ वर्ग लिहू शकतो वजा PR वर्ग भागिले 4, कारण PQ आणि PRची गरज आहे. मग आपण या ठिकाणी PMचा वर्ग जसाच्या तसा आपल्या जागेवर, PRचा वर्ग आपल्या जागेवर अधिक MR वर्गाच्या ऐवजी PQ वर्ग अधिक PQ वर्ग वजा PRचा वर्ग भागिले 4. हे कशावरून आपण या ठिकाणी लिहिलं, 4 वरून, विधान 4 वरून या ठिकाणी आपण या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. आता खालचे 4 आपल्याला नको आहे, खालचे 4 घालवण्यासाठी सगळीकडे 4 ने गुणा. मग 4 गुणिले PMचा वर्ग 4 PM वर्ग, 4 गुणिले PRचा वर्ग 4 PRचा वर्ग अधिक याला 4 ने गुणलं तर PQ वर्ग वजा PR वर्ग जसाच्या तसा राहील. आता बघा 4 PMचा वर्ग बरोबर, लक्षात घ्या 4 PR मधून हा 1 PR गेला, किती PR राहिले, 3 PR राहिले, 3 PR आणि अधिक हा PQचा वर्ग. आता लक्षात घ्या PQचा वर्ग एका बाजूला पाहिजे, बाकी सगळे दुसऱ्या बाजूला. मग आपण PQच्या वर्गाला इथंच ठेवू. PMचा वर्ग आपल्या जागेवर 3 PR वर्ग अधिक इकडे आले वजा 3 PRचा वर्ग आणि बरोबर PQचा वर्ग आपल्या जागेवर. म्हणजे आपल्याला काय मिळालं, PQचा वर्ग बरोबर 4 PMचा वर्ग वजा 3 PRचा वर्ग आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न जो आहे तो सोडू शकतो. तर सोपं आहे मित्रांनो, जरा व्हिडिओला नीट रिपीट बघितली तर कदाचित तुम्हाला हे गणित समजू शकतं आणि सिंपल आहे. फक्त पायथागोरसचं प्रमेय या सूत्राचा आपण वापर केला. सूत्र वापरायचं आपल्याला, फक्त ते कसं वापरायचं, परिस्थिती वेगवेगळी असते, वेगवेगळ्या परिस्थितीनुसार, वेगवेगळ्या सिच्युएशननुसार वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सूत्र वापरावं लागतं. पुढचा शेवटचा प्रश्न या ठिकाणी बघा. शेवटचा प्रश्न थोडासा वेगळा आहे, तो फटाफट तुम्हाला सांगतो की रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतीच्या भिंती एकमेकींना समांतर आहेत. समांतर आहे. 5.8 मीटर लांबीच्या शिडीचे, म्हणजे रस्त्याच्या दोन बाजूला दोन इमारती आहेत. समजा आपल्याकडे अशा प्रकारे हा रस्ता आहे, समजा रस्ता समजा तुमच्याकडे अशा प्रकारे हा रस्ता आहे बरोबर, त्याची रुंदी समजा AB आहे. आता या रस्त्याच्या दुतर्फा समजा इथे एक इमारत आहे BD आणि या ठिकाणी इथं दुसरी एक इमारत आपण काढूयात बरोबर. आता याच्यामध्ये काय सांगितलंय, 5.8 मीटर शिडीचे टोक रस्त्यावर ठेवले असता तिचे वरचे टोक पहिल्या इमारतीच्या 4 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत टेकते. समजा ही एक इमारत आहे, ही AC, ह्या इमारतीच्या C या ठिकाणी खिडकी आहे, समजा C या ठिकाणी एक खिडकी आहे ओके, आणि इथं या इमारतीच्या D या ठिकाणी एक खिडकी आहे. परत दोन खिडकी आहेत, इथं एक खिडकी आहे खिडकी आणि इथं एक खिडकी आहे, दोन खिडक्या आहेत या ठिकाणी ओके. आणि तुमची जी काही या ठिकाणी लॅडर आहे, आता या ठिकाणी या इमारतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं काय सांगितलं की 5.8 मीटर लांबीच्या शिडीचं जे एक टोक आहे, एक शिडी आहे, एक टोक रस्त्यावर ठेवलं. समजा शिडीचं एक टोक या P या ठिकाणी एक टोक ठेवलेलं आहे ओके, आणि असता तिचे वरचे टोक पहिल्या इमारतीच्या 4 मीटर उंची असलेल्या खिडकीपर्यंत पोहोचते. आता पहिल्या इमारतीची उंची समजा 4 मीटर आहे, या 4 मीटर असलेल्या इमारतीच्या खिडकीपर्यंत हे टोक पोहोचतं, ज्याची 5.8 मीटर या ठिकाणी लांबी आहे खिडकीची ओके. त्याच ठिकाणी शिडी ठेवायची, शिडी इथंच ठेवले आणि शिडी अशी फिरवले आणि फिरवल्यानंतर दुसऱ्या बाजूला वळवल्यास तिचे वरचे टोक दुसऱ्या इमारतीच्या 4.2 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत येते. म्हणजे दुसरं जे टोक आहे हे 5.8 मीटरच तुमची लांबीची शिडी आहे, हिचं टोक कुठं पोहोचतं, आता दुसऱ्या खिडकीजवळ, दुसऱ्या इमारतीच्या खिडकीजवळ, जी किती उंचीवर आहे, 4.2 मीटर उंचीवरती आहे. आणि आता विचारले की बाबा तर रस्त्याची रुंदी काढा. बघा या ठिकाणी आपल्याकडं रस्त्याची रुंदी काढताना एकदम सोपा आहे विषय, की रस्त्याची रुंदी काढताना आपल्याला बघा रस्त्याची रुंदी म्हणजे AB
ए बी काढताना ए पी अधिक पी बीचा वापर करायचा आहे. मग आता या आकृतीमध्ये आपण जर विचार केला तर इथं दोन काटकोन त्रिकोण मिळाले. हा एक काटकोन त्रिकोण, हा एक काटकोन त्रिकोण. इथं पायथागोरसच्या प्रमेयानुसार ए पी काढा, इथं पायथागोरसच्या प्रमेयानुसार पी बी काढा. दोघांची बेरीज केली की उत्तर मिळालं. आपण या ठिकाणी इथं लिहू की बाबा काटकोन त्रिकोण सी ए पी मध्ये कुठल्या प्रमेयानुसार? पायथागोरसच्या प्रमेयानुसार. या ठिकाणी मी शॉर्टकटमध्ये लिहितो, तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायचं कारण नंतर जागा कमी पडते आपल्याला म्हणून. आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार सी पीचा वर्ग, काय सूत्र होणार? सी पीचा वर्ग बरोबर सी एचा वर्ग अधिक ए पीचा वर्ग. बरं, हे झालं सूत्र. सी पी किती? 5.8. 5.8चा करा वर्ग. सी ए किती? 4. 4चा केला वर्ग अधिक ए पीची किंमत काढायची ए पीच्या वर्गाची. आता 5.8चा वर्ग किती? 5.8 गुणिले 5.8 करा. 8 8 64, 4 आले 6, 8 5 40 आणि 6 46. 1 0 गेला. 5 8 40चे 0, 4 आले 4, 5 5 25, 25 आणि 4 आले 29, 4 6, 9 आणि 4 13चे 3, 4 आला 1, 33 64. किती झालं? 33.64 घ्या, कारण कसं पॉईंट आहेत ना, 2 पॉईंट अलीकडे आलं. बरोबर 4चा वर्ग 16 अधिक ए पीचा वर्ग. 16 अधिक ए इकडे आले वजा. 33.64 वजा 16 बरोबर ए पीचा वर्ग. मग आपल्याकडे ए पीचा वर्ग किती मिळेल बघा? 33.64 वजा 16. 33.64 वजा 16.00 पकडा. बघा हे 64 जसे तसे. 3तून 6 जात नाही. 13तून 6 गेले, 7 राहिले. इथं आजच्या लाला 1 म्हणजे 17.64. 17.64 कितीचा वर्ग आहे? जर आपण नीट विचार केला बघा, 40चा वर्ग 1600 म्हणजे 4.04चा वर्ग 16 ना. मग 16पेक्षा मोठी संख्या आहे. मग एक काम करा, 42चा वर्ग बघा किती येतो? 42 गुणिले 42 केलं 4 8 0 8 16. बघा 4 6 1764. 42चा वर्ग जर तुम्ही बघितला तर तो 1764 येतो. म्हणजे हे 17.64 कितीचा वर्ग असणार आहे? 4.2चा. म्हणजे ए पीचा वर्ग 17.64 तर ए पी बरोबर 4.2 मीटर. तर या ठिकाणी आपल्याकडे ए पी आलं 4.2 मीटर. ओके, ए पी आलं. चला बाबा 4.2 मीटर. आता पी बी काढू. आता आपल्याला काय करायचं? पी बी काढायचं. मग पी बी काढण्यासाठी कुठला काटकोन त्रिकोण घेता येईल तुमच्या लक्षात आलं असेल. मग आता हा काटकोन त्रिकोण घेऊ, डी बी पी. इथं लिहू काटकोन त्रिकोण डी बी पी मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार इथं काय सूत्र तयार होईल? सॉरी, इथं सूत्र तयार होईल डीपीचा वर्ग. डीपीचा वर्ग बरोबर डीबी वर्ग अधिक पीबी वर्ग. डीबीचा वर्ग अधिक पीबीचा वर्ग. डीपीचा वर्ग, डीपी 4 आहे, 4.2 आहे, 4.2चा वर्ग. डीबीचा वर्ग, डीबी किती? 5.8 आहे, 5.8चा वर्ग अधिक पीबीचा वर्ग. 4.2चा वर्ग बघा 17.64 असतो. मगाशी बघितलं 17.64. 5.8चा वर्ग 33. या ठिकाणी किमती जरा थोड्याशा आपण चुकीच्या या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. डीपीचा वर्ग, डीपी किती? 5.8 आहे. इथं 5.8चा वर्ग पाहिजे आणि इथं पाहिजे किती? 4.2चा वर्ग. ओके, किमती चुकीच्या लिहिल्या आहेत. डीपीचा वर्ग 5.8, डीबीचा वर्ग 4.2चा वर्ग अधिक पीबीचा वर्ग. 5.8चा वर्ग किती? 33.64 असतो. 33.64. 4.2चा वर्ग 17.64 अधिक पीबीचा वर्ग. ओके, 33.64 आपल्या जागेवर. त्याला म्हणायचं भावा तू इथंच थांब, कुठं जाऊ नको. 17.64 अधिक इकडे आले वजा 17.64 बरोबर कोणाचा वर्ग? पी बीचा वर्ग. मग आपल्याकडे पी बीचा वर्ग बरोबर 33.64 मधून 17.64 गेले, 64 गेले, 33 मधून 17 गेले, किती राहिले? 16. पी बीचा वर्ग 16. मग पी बी किती? 16चा वर्गमूळ 4. म्हणजे आपल्याकडे पी बी किती आलं बाबा? 4. आपल्याला काय विचारलं? रस्त्याची रुंदी. रस्त्याची रुंदी आपल्याला विचारले. रस्त्याची रुंदी म्हणजे काय बाबा? ए बी. रस्त्याची रुंदी म्हणजे ए बी. आणि ती ए बी बरोबर किती असते बाबा? तुमची ती ए बी जी आहे ती काय? ए पी अधिक पी बी. ए पी अधिक पी बी. ए पी किती काढलं होतं बाबा? ए पी आपल्याकडे 4.2 आहे. इथं लिहा 4.2 अधिक पी बी. ए बी किती? पी बी किती? 4 आहे.
4.2 अधिक 4 किती 8.2 मीटर, म्हणजे रस्त्याची रुंदी 8.2 मीटर असेल. अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे याचं उत्तर आपण लिहू शकतो. ठीक आहे. यस. तर मित्रांनो, अशा प्रकारे सराव संच 2.1 आपण बघितलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.2 वरती चर्चा करू. पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद.